श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. ओम नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमागर्जं छायामार्तण्डसम्भूतं तन्नमामि शनैश्वरं. शनिदेवताभ्यो नमः. नमस्करोमि. गोदावरी महाभागे महापातकनाशिनी धर्मार्थकाममोक्षाणां फलदात्री नमोस्तुते. गंगा गोदावरी माता की जय. तर नमस्कार, मी पंडित मंदार श्रीकृष्ण देव, तीर्थपुरोहित श्री क्षेत्र नाशिक. आज आपण बघणार आहोत 12 राशींचं दैनिक राशी भविष्य. तत्पूर्वी आजच्या दिवशी जन्मलेल्या व्यक्तींचे स्वभाव, वैशिष्ट्य, शुभ रंग, अंक इत्यादी. तर 8 ऑगस्टला जन्मलेल्या व्यक्ती या महत्त्वाकांक्षी, आत्मविश्वासू, प्रबळ इच्छाशक्तींचे असतात. हे लोक आपल्या ध्येयासाठी खूप मेहनत करतात आणि यश मिळवण्याची तीव्र इच्छा ठेवतात. नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यात नैसर्गिकरित्या असते. यांचं वैशिष्ट्य मजबूत निर्णय क्षमता आणि व्यवस्थापन, उत्तम कौशल्य, पैशांचं आणि सर्व साधनांचं योग्य नियोजन करण्याची प्रामाणिक क्षमता यांच्यामध्ये असते. कधीकधी हे थोड्या कठोर स्वभावाच्या होतात. संकटामध्ये शांत राहून योग्य निर्णय घेण्याची ताकद यांच्या अंगी असते. आत्मसन्मान आणि स्वाभिमान यांच्या अंगी असतो. व्यवसाय, बँकिंग क्षेत्र, प्रशासन, उद्योग, नेतृत्वाच्या क्षेत्रामध्ये हे लोक उत्तम कामगिरी करतात. आर्थिक बाबतीमध्ये हे लोक यशस्वी होण्याची शक्यता असते. शुभ रंग आहे यांच्यासाठी तपकिरी, काळा आणि शुभ अंक आहे 8, 4 आणि 6. शुभ दिवस यांच्यासाठी आहे शनिवार आणि शुक्रवार. 8 ऑगस्टला जन्मलेल्या व्यक्ती दृढनिश्चयी, कष्टाळू आणि यशाकडे वाटचाल करणाऱ्या असतात. योग्य नियोजन आणि मेहनतीने ते मोठ्या उंचीवर पोहोचू शकतात. 8 ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींना शुभम भवतु. जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता आपण बघणार आहोत 12 राशींचं दैनिक भविष्य. सुरुवातीला अर्थातच मेषरास. आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा आहे. कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी तुम्हाला येऊ शकतात. अनावश्यक खर्च टाळा आणि कुटुंबासोबत वेळ व्यतीत करणे तुम्हाला आनंददायी ठरणार आहे. शुभ अंक आहे 9. शुभ रंग आहे गडद लाल. हनुमंताची उपासना करा, दर्शन घ्या. वृषभ रास. आज तुम्हाला संयम ठेवणे गरजेचे आहे. कामात कदाचित थोडासा ताण जाणवू शकेल, पण तुमच्या मेहनतीमुळे यश मिळणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे हिरवा. उपासना लक्ष्मी मातेला मिळाल्यास कमळाचं फूल अर्पण करा. मिथुन रास. आज संवाद कौशल्यामुळे तुम्हाला फायदा होताना दिसेल. नवीन ओळखी निर्माण होतील. प्रवासाचे योग आहेत. शुभ अंक आहे 5. शुभ रंग आहे पिवळा. उपासना श्री गणेशाची उपासना करा.
कर्क रास, आज भावनिकदृष्ट्या दिवस थोडासा संवेदनशील असू शकतो. कुटुंबातील व्यक्तीशी संवाद ठेवा. आर्थिक बाबतीमध्ये विचाराने निर्णय घ्या. शुभ अंक आहे 2. शुभ रंग आहे पांढरा. शिवलिंगावरती दूध किंवा जल अर्पण करा. तुमच्यामधली नेतृत्व क्षमता आज कामाला येणार आहे. मान सन्मान मिळतील. प्रेमसंबंध मजबूत होतील. सिंहरास, आज तुमची नेतृत्व क्षमता कामाला येईल. कामामध्ये यश आणि मानसन्मान मिळेल. प्रेमसंबंध मजबूत होतील. शुभ अंक आहे 1. शुभ रंग आहे सोनेरी. उपासना, सूर्यदेवतेची उपासना करा किंवा सूर्यदेवतेला अर्घ्य प्रदान करा. कन्या रास, आज नियोजन करून काम केल्यास त्याचे परिणाम तुम्हाला मिळतील. आरोग्य चांगलं राहणार आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. शुभ अंक आहे 7. शुभ रंग आहे निळा. उपासना, विष्णू सहस्रनामाचा जप करा. भगवान विष्णूंची आराधना करा. तर वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका. बघत राहा आपलं नाशिक, आपली रास. विश्रांतीनंतर आपलं स्वागत आहे. आपण बघत आहात आपलं नाशिक, आपली रास. पुढे तुळा रास. आज संतुलन राखून काम करणं आवश्यक आहे. नातेसंबंधात थोडे गैरसमज होऊ शकतात. शांत रहा. कामाकडे लक्ष द्या. शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे गुलाबी. उपासना, दुर्गा मातेला लाल फुलं अर्पण करा. वृश्चिक रास, आज तुमच्यातील धैर्य आणि चिकाटीमुळे चांगलं यश मिळताना दिसेल. गुप्त योजना यशस्वी होताना दिसतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शुभ अंक आहे 8. शुभ रंग आहे जांभळा. उपासना, कालभैरवाचं दर्शन घ्या. धनुरास, आज ज्ञान आणि अध्यात्माकडे कल राहणार आहे. प्रवासातून लाभ होताना दिसतील. नवीन गोष्ट शिकण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे. शुभ अंक आहे 3. शुभ रंग आहे केशरी. उपासना, भगवान विष्णूंची मनोभावे आरती करा. मकर रास, आज करिअरमध्ये प्रगती होताना दिसेल. मेहनतीचं फळ तुम्हाला मिळू शकेल.
वरिष्ठांचा पाठिंबा सर्व बाजूंनी मिळणार आहे. शुभ अंक आहे 8. शुभ रंग आहे काळा. उपासना शनिदेवतेचं दर्शन घ्या. कुंभरास आज नवीन कल्पना आणि संधी मिळणार आहेत. मित्रांच्या मदतीने एखादं अडलेलं जे काम आहे ते पूर्ण होणार आहे. आरोग्याची थोडी काळजी घ्या. शुभ अंक आहे 4. शुभ रंग आहे निळा. भगवान शिवाची उपासना करा. मीन रास आज अंतर्ज्ञान मजबूत आहे. कला आणि सर्जनशीलतेमध्ये यश मिळणार आहे. आर्थिक बाबतीमध्ये चांगली प्रगती होताना दिसेल. शुभ अंक आहे 2. शुभ रंग आहे हिरवा. उपासना आज श्रीकृष्णाची उपासना करा. तर हे होतं आजचं 12 राशींचं भविष्य. भविष्य आपल्याला एक दिशादर्शक आहे. तरी मेहनत करा, कष्ट करा, दिवस आनंदाने व्यतीत करा. शुभम भवतु.